पाव खाली सुपारी ठेवली, सुपारीवर नाणं ठेवलं, सुपारी ठेवली, त्याच्यावर तांदूळ टाकले आणि आता पाणी सोडणार. मन मम आत्मना स्मृती श्रुती पुराणोक्त पुण्यबल प्राप्त्यर्थम आत्माचं सकल ज्ञानम सकल दैवाना स्थैर्य धैर्य आयु आरोग्य धन पृथ्वी वगैरे वगैरे वगैरे. बोला राधे राधे. आणि मग हे सर्व बोलल्यानंतर मायबाप या ठिकाणी आता संकल्प सोडणार. यावेळेस शुक्राचार्य त्या झारीमध्ये जाऊन बसले. बोला राधे राधे. शुक्राचार्य त्या झाडीमध्ये जाऊन बसणे आणि पाणी पडेना वेळ लागला म्हणून इकडे मायबापाव रत्नमाला जी होती तिचं लक्ष पूर्ण भगवंताकडे गेलं आणि भगवंताला निरखून पाहायला लागले. काय भगवंत दिसत होते मायबापा. सावणे रूपडे चोरटे चित्ताचे उभे पंढरीचे विटेवरी उभे पंढरीचे विटेवरी सावणे रूपडे चोरटे चित्ताचे जोडिया स्वरूप भगवंत चित्तमोहिले नंदाचा तुका म्हणे करुणामध्ये भगवंताचं ते स्वरूप वेडावून गेली. रत्नमाला मनातल्या मनात म्हणायला लागली, बाई एवढं गोंडस, एवढं कोमलांग कांती, एवढं गोजीरवाणं लेकरू माझं जर असतं तर मी सन्मान मिळवला असता. मातृत्वाचा भाव जागा झाला.